भारतीय जनता पार्टीचे सरकारने सगळे रिझर्वेशन कुजवण्याचं काम केलं आहे. चंद्रकांत हंडोरे यांचा आरोप. एकीकडे मराठा आरक्षण, दुसऱ्या बाजूने ओबीसीचा मुद्दा आणि तिसऱ्या बाजूला धनगर आरक्षण. हे सगळं पाहता भारतीय जनता पार्टीने सरकारने ही सगळी रिझर्वेशन कुजवण्याचं काम केलेलं आहे. आरोप माजी समाज कल्याण मंत्री काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांनी केला आहे. राहुलजींनी एक घोषणा केली आहे आणि त्यासाठी देशभर जातनिहाय जनगणनेबाबत सूतोवाच केले. कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये आणि हिमाचल प्रदेशामध्ये अशा पद्धतीच्या जातनिहाय जनगणना सुरू झालेल्या आहेत. महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यानंतर जातनिहाय जनगणना आम्ही सुरू करू आणि ज्या जातीचं लोकसंख्या जेवढी आहे त्यांना त्या पद्धतीने रिझर्वेशनसाठी आमचं सरकार केंद्राकडे त्यासाठी शिफारस करणार आहे आणि येत्या भविष्यकाळात आमचंच इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात असणार आहे. यावेळेस देशभर या संबंधांमध्ये भूमिका आम्ही ठेवणार आहोत असंही चंद्रकांत हंडोरे यांनी म्हटलेलं आहे. आणि ही जातीयवादी भूमिका घेणारे भाजप सरकार आणि इथं त्यांची निवडणूक लढवणारे त्यांचे प्रतिनिधी ह्यांना मोठी चपराक बसली असती. परंतु नितीश बाबूचं आणि चंद्राबाबू नायडूचं नीती आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर असल्यामुळं येणाऱ्या वर्षभरामध्ये काही उलटापालट होऊ शकते आणि केंद्रातलं सरकार गडबडू शकतं. त्यांनी जातीयवाद, धर्मवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जातीमध्ये, धर्मामध्ये फूट पाडून जनतेमध्ये फूट पाडण्याचं कट कारस्थान यांनी रचलेलं आहे. आणि एवढं करून सुद्धा आता ते सांगतायत एक है तो सेफ है, ही मोदींची घोषणा. आणि ह्यांची घोषणा आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बटेंगे तो कटेंगे. अरे हा काय प्रकार आहे कळत नाही. तुम्ही हा देश तोडण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न करताय. तुम्ही पंतप्रधान असून सुद्धा तुम्हाला हा देश एकसंघ ठेवता येत नाही. आणि मग एकत्रित आल्यानंतर सगळे सेफ होऊ, हे अत्यंत पोकळ अशी घोषणा त्यांची ठरलेली आहे. आणि तोच मुद्दा यांना सुद्धा लागू होतो, योगींना. अशा पद्धतीनं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.